आपल्याला आहे त्या परिस्थितीचा, आहे त्या स्थितीचा पश्चाताप जर झाला तर परमार्थात पुढली वाटचाल चांगली होत असते, है का नाही? आत्मदेव ब्राह्मणाला जोपर्यंत पश्चाताप झाला नाही, विरक्ती झाली नाही त्याची संसारातून, झाली का? नाही झाली. पण ज्या वेळेस त्याच्याच मुलानं त्याला मारलं, नाना प्रकारचं दुर्वर्तन तो करायला लागला, मग तेव्हा तो इतका संसारातून विरक्त झाला, त्याला पश्चाताप आला संसाराचा, है का नाही? विरक्ती झाली, अनुताप झाला. तसं या चिरंजीव पद ज्याला प्राप्त करायचंय त्यांनी काय केलं पाहिजे? प्रथमतः त्याचा अनुताप झाला पाहिजे, त्याला पश्चाताप झाला पाहिजे. आणि नंतर समाजामध्ये वर्तत असताना 5 विषय अत्यंत महत्वाचे आहेत. कोणकोणते विषय सांगितले होते काल? बोला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, है का नाही? 5 विषय आहेत. मग हे 5 विषयातून त्या साधकाला बाहेर निघावं लागतं. हे सगळ्यात मोठे घाट आहेत. घाट सगळ्यात मोठे काय आहे ते? दरी, डोंगर, घाट, जंगल, त्या जंगलातील वाघ, याच्यातून चुकून 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 त्या साधकाला पुढे निघावं लागतं. मग ते चिरंजीव पद त्याला प्राप्त होतं. मग अशा पद्धतीचे जे 5 विषय आहेत, त्या 5 विषयामध्ये एक जरी विषय सेवन केला तरी त्याचं पतन होतं. एक विषय जरी सेवन केला तरी त्याचा नाश होतो. शब्द विषय, आता याच्यामध्ये कोणाकोणाचं पतन झालं किंवा कोणाचा तोटा झाला, कोणाचं नुकसान झालं, अधपतन कोणाचं झालं, हे दृष्टांत देऊन सांगतो तुम्हाला. शब्द विषय, या शब्द विषयामध्ये हरिण अडकला. हरिण कसा अडकला? हरिण, जे पारधी असतात त्या हरणाला पकडणारे, ते काय करतात माहिती का? उंच झाडावर बसतात आणि अतिशय सुंदर बासरी वाजवतात, गोड मधुर बासरी वाजवायची. आणि त्या बासरीची धून सुरू झाली की ते हरिण काय करतो? दूरवर जे असणारं हरिण त्याने ती धून ऐकली की हळूहळू हळूहळू येतं आणि जिथं ती बासरी वाजत आहे तिथं असं मंत्रमुग्ध होऊन शांत चित्तानं ऐकत. शब्द विषयामध्ये हरिण अडकला आणि ते पारधी काय करतात? मग पुन्हा हरिण आपल्या जवळ आलाय, तो ऐकण्यामध्ये आता दंग झालाय आणि त्याच्या पायाखाली जे जाळं असतं का, आतरलेलं जाळं, ते गपदिशी ओढून घेतात. ओढलं की ते पायामध्ये अडकलं जातं. आणि मग त्या पारध्याच्या जाळीमध्ये कोण अडकला? हरिण अडकला. कशामुळं अडकला? शब्दामुळं. म्हणजे जे गायन जी पारधी करत होता त्या गायनामध्ये तो इतका मंत्रमुग्ध झाला की त्याच्यात तो शब्दामध्ये